मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रो जाळ्यांच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने म्हणजे MMRDAनं 8 एप्रिल 2026 पासून सुधारित व अधिक प्रवासी अनुकूल वेळापत्रक लागू केले आहे। या अंतर्गत मेट्रो लाईन 9 दहिसर पूर्व काशीगाव आणि मेट्रो लाईन 2B मंडाळे डायमंड गार्डन टप्पा 1 या नवीन मार्गिका प्रवाशांसाठी सुरू करण्यात येणार आहे। त्यांचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे। यामुळे ठाणे जिल्ह्यातील पहिली मेट्रो सेवा सुरू झाली असून हार्बर लाईन परिसरालाही मेट्रो कनेक्टिव्हिटी मिळाली आहे। तसेच मेट्रो लाईन 2A आणि लाईन 7 या आता स्वतंत्रपणे चालवण्यात येणार असून लाईन 7 ही लाईन 9 सोबत एकत्रितपणे म्हणजे इंटिग्रेटेड कॉरिडॉर चालणार आहे, ज्यामुळे अंधेरी पूर्व ते मीरा भाईंदर काशीगाव दरम्यान थेट आणि अखंड प्रवास शक्य होणार आहे। मेट्रो लाईन 2A पिवळी मार्गिका अंधेरी पश्चिम ते दहिसर पूर्व असा या मेट्रो लाईनचा मार्ग आहे। मेट्रो 2A आता स्वतंत्र मार्गिका म्हणून कार्यरत राहील। मेट्रो 2A ची पहिली गाडी सकाळी 5:50 ते 5:55 च्या सुमारास सुटेल। शेवटची गाडी ही रात्री 10:35 ते 11 वाजताच्या सुमारास धावेल। आठवड्याभरात या मार्गिकेच्या एकूण फेऱ्या या 289 असतील। मेट्रो लाईन 2Bचा पहिला टप्पा महाराष्ट्र नगर मंडाळे ते देशभक्त NG आचार्य उद्यान डायमंड गार्डन चेंबूर असा आहे। मेट्रो 2B मुळे हार्बर लाईन परिसराला मेट्रो जोडणी मिळाली आहे। मेट्रो लाईन 2B ची पहिली गाडी सकाळी 6 वाजता सुटेल। शेवटची गाडी ही रात्री 10:15 ते 10:30 वाजताच्या सुमारास धावेल। एकूण फेऱ्या या आठवड्याभरात 209 असतील। हा कॉरिडॉर चेंबूर आणि आसपासच्या भागांना अखंड मेट्रो सुविधा प्रदान करतो, ज्यामुळे दैनंदिन प्रवाशांसाठी नवीन प्रवास पर्याय उपलब्ध होतात। मेट्रो 7 व 9 या संयुक्त कॉरिडॉर गोंदवली ते काशीगाव लाईन 9 सुरू झाल्यानंतर लाईन 7 आता विस्तारित स्वरूपात कार्यरत राहील। या मेट्रोची पहिली गाडी सकाळी सुमारे 5:50 वाजता सुटेल आणि शेवटची गाडी ही रात्री सुमारे 11 वाजताच्या सुमारास धावेल। या मेट्रोच्या एकूण फेऱ्या आठवड्याभरामध्ये 276 इतक्या असतील। या एकत्रित मार्गिकेमुळे अंधेरी पूर्व ते काशीगाव दरम्यान थेट प्रवास शक्य होणार असून प्रवास अधिक जलद व सोयीस्कर होणार आहे।